घाई गडबडीच्या वेळेमध्ये अशी मसाला ग्रेव्ही जर तयार असली की जेवण अगदी पटकन तयार होतं। तर आज मी तुम्हाला एक अशीच ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अगदी ह्याच पद्धतीने ग्रेव्ही तयार केली जाते आणि ह्या एका ग्रेव्हीपासून खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज भाज्या अगदी काही वेळातच तयार केल्या जातात। तर ही ग्रेव्ही आहे ती तुम्ही अगदी 8 ते 15 दिवस स्टोर करू शकता, अजिबात खराब होत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि ह्या पद्धतीने मसाला ग्रेव्ही तुम्ही एकदा नक्कीच तयार करा। तर आपण इथं मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदे घेतलेले आहेत। मीडियम साईजचे कांदे जवळजवळ 400 ग्रॅम एवढे मी इथं वापरलेले आहेत। त्याचबरोबर जवळजवळ 200 ग्रॅम एवढे टोमॅटो मी इथं घेतलेले आहेत। आता टोमॅटो घेताना असे पिकलेले टोमॅटो आपल्याला इथं वापरायचे आहेत। कच्च्या टोमॅटोंचा अजिबात आपल्याला इथं वापर करायचा नाहीये, कारण कच्चे टोमॅटो जर तुम्ही इथं घेतलेत तर ग्रेव्ही थोडीशी आंबट होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे अशी पिकलेले टोमॅटो घ्यायचे आणि कांद्यांच्या प्रमाणे टोमॅटोंचं प्रमाण आपल्याला इथं थोडंसं कमीच ठेवायचं आहे। म्हणजेच मी इथं 400 ग्रॅम कांदे घेतलेले आहेत आणि जवळजवळ 200 ग्रॅम इथं मी टोमॅटो घेतलेले आहेत। आता तुम्हाला जर जास्तीचं बनवायचं असेल तर कांदे तुम्ही अर्धा किलो घ्या, म्हणजे 500 ग्रॅम घ्या, आणि टोमॅटो जवळजवळ पाव किलो घ्या, म्हणजे 250 ग्रॅम इथं टोमॅटो तुम्ही वापरू शकता। टोमॅटो जर तुम्ही जास्त वापरले तर ग्रेव्ही थोडीशी आंबट होईल, त्याच्यासाठी टोमॅटोचं प्रमाण आपल्याला इथं कमीच घ्यायचंय। आता हे आपण कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहेत। त्याचबरोबर इतर कोणते आपण मसाले वापरणार आहोत ते आता आपण बघूया। तर लसूण मी अगदी 2 ते 3 कुड्या सोलून इथं वापरलेला आहे। आता लसणीचा थोडासा प्रमाण आपल्याला इथं थोडंसं जास्तच ठेवायचं आहे, कारण लसणीमुळे मस्त टेस्टी अगदी ग्रेव्ही तयार होते। त्याचबरोबर अद्रक 2 इंच मी इथं वापरलेला आहे। आता लसणीपेक्षा अद्रक आहे ते थोडंसं आपल्याला इथं कमीच यूज करायचं आहे। त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला इथं मी 3 चमचे वापरलेला आहे। तुमच्याकडे जे साठवणीचं लाल तिखट असेल ते तुम्ही अगदी इथं ऍड करा। त्याच्यानंतर कलरसाठी मी इथं काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे। आता ही काश्मीरी मिरची पावडर आहे ती फक्त कलरसाठी असते, हिला अजिबात चव नसते, म्हणजे तिखट नसते, त्याच्यामुळे 2 चमचे एवढी मी इथं काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे। त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत, जवळजवळ 9 ते 10 आहेत। काजूंमुळे ग्रेव्ही आहे ती छान अशी घट्टसर तयार होते आणि कोणतीही भाजी अगदी मस्त मिळून येते। त्याच्यानंतर सफेद तीळ अगदी 2 चमचे एवढे मी इथं वापरलेले आहेत। त्याच्यानंतर धने अगदी 3 चमचे घेतलेले आहेत। जे पोह्यांचे चमचे असतात ना ते चमचे अगदी 3 भरतील एवढे धने मी इथं वापरलेले आहेत। आता त्याचबरोबर कोथिंबीर अगदी मिठाच्या स्वच्छ पाण्यातून मी इथं धुवून काढलेली आहे। ही जवळजवळ धांड्यांसकटच मी इथं घेतलेली आहे आणि ही पण अगदी मुठभर मी इथं वापरलेली आहे। आता त्याचबरोबर गरम मसाले कोणते कोणते घेतलेले आहेत ते आता आपण बघूया। तर तेजपत्ता अगदी 2 पानं इथं घेतलेली आहेत। त्याच्याबरोबर एक चक्री फूल, लवंग आहेत थोड्याशा म्हणजे अर्धा चमचा, मिरं आहे जवळजवळ 9 ते 10 मिरं घेतलेलं आहे, दगडी फूल मी इथं थोडंसं घेतलेलं आहे। त्याचबरोबर 4 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि 1.5 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आता हा दालचिनीचा तुकडा आहे थोडासा जाडसर आपल्याला बघून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला जर मोठी वेलची असते म्हणजे शाही वेलची म्हणतात ती तुम्ही जर इथे घेतली तरीही चालेल। त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो अगदी ह्या पद्धतीने मी अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट केलेला आहे, त्याच्यामुळे कांदा हा पटकन भाजला जातो। त्याच्यामुळे अशी पातळ अशा ह्याच्या फोडी तयार करायच्या आणि ह्या आपण भाजायला आता घेऊया। तर भाजण्यासाठी अगदी गॅसवरती मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे। स्टीलच्या कढईमध्ये अगदी हे सगळे मसाले आहेत ते मी आता भाजून घेणार आहे। तर कढई गरम झाली की ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी इथं खडे मसाले आहेत ते भाजून घेणार आहे। तर खडे मसाले फक्त आपल्याला थोडेसे गरम करायचे आहेत, हे अजिबात आपल्याला तेलामध्ये भाजून काढायचे नाहीयेत। तर फक्त मी हे अगदी त्याच्यातलं मॉइश्चर जाईल ह्याच्यासाठीच मी हे थोडंसं गरम करून घेणार आहे। मसाले व्यवस्थित भाजून घेतले की मिक्सरमध्ये अगदी छान अशी त्याची पावडर तयार होते, त्याच्यामुळे अगदी एकसारखं हलवत लो टू मीडियम गॅसवरती हे आपल्याला भाजून घ्यायचे, कारण ह्याच्यामध्ये तीळ आहेत आणि तीळ पटकन करपले जातात, त्याच्यामुळे आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचंय। तर मसाले पण आपले छान असे भाजून तयार झालेले आहेत। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। तर डिशमध्ये काढल्यानंतर हे मसाले थंड झाले की आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची। आता बऱ्याच वेळेला काय होतं, हे मसाले आहेत ते आपण फोडणीमध्ये घालतो आणि फोडणीमध्ये घातलेले मसाले आहेत ते आपण भाजी जेवताना बाहेर काढून टाकतो। तर ह्या पद्धतीनं मसाले तुम्ही बारीक करून घ्या, म्हणजे कोणताही मसाला असू द्या किंवा कोणतीही भाजी असू द्या ती छान अशी मस्त टेस्टी आणि सुगंधित तयार होते। तर ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही मसाला तयार करून स्टोर जरी करून ठेवलात तरी खूप दिवस टिकतो आणि ह्याच्यामुळे भाजी अगदी छान अशी टेस्टी तयार होते। तर हा बघा व्यवस्थित आपण ह्याची पावडर तयार करून घेतलेली आहे।
आता त्याच कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जो छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून ठेवला होता कांदा तो आता आपण इथं परतून घेऊया। कांदा व्यवस्थित आपल्याला परतायचा आहे, अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजून घेतला की ग्रेव्ही अगदी मस्त अगदी टेस्टी तयार होते। तर अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा अगदी जास्त करपवायचा पण नाही, कांदा जर करपला तर ग्रेव्ही आहे ती कडवट तयार होते, चवीला कडवट लागते। तर हे बघा मस्त अगदी गुलाबी रंगावरती कांदा आपण छान असा भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे इतर मसाले आहेत ते आता आपण इथं टाकून घेऊया। तर सगळ्यात अगोदर मी इथं लसूण घेतलेला आहे। तर लसणीच्या अगदी 2 ते 3 पाकळ्या मी इथं कुड्या मी इथं सोलून घेतलेल्या आहेत। लसणीचा आपल्याला थोडासा इथं जास्त प्रमाणात वापर करायचा आहे। त्याच्यानंतर घेतलेला आहे काजू, त्याच्यानंतर घेतलेला आहे अद्रक। आता हे सगळे मसाले आहेत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे कांद्यामध्येच व्यवस्थित असं परतून घेऊया। अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतलं की कोणतीही भाजी असू द्या, मग ती सुकी भाजी असू द्या किंवा पातळ भाजी असू द्या, तिची अगदी चव खूप छान येते। तर हे व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे टोमॅटो कट करून ठेवलं होतं ते आता आपण घालून घेऊया। आता हे ते टोमॅटो घेताना कच्चा टोमॅटोचा आपल्याला इथं वापर करायचा नाहीये, आपल्याला इथं पिकलेलं टोमॅटो घ्यायचं आहे। म्हणजे ग्रेव्ही आहे ती छान अशी थोडीशी गोडसर तयार होते, म्हणजे आंबट लागत नाहीये। तर ह्याच्यामध्ये अगदी 2 चमचे मी इथं मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर टोमॅटो हे छान असं शिजलं जातं आणि व्यवस्थित असं परतलं जातं। तर ही ग्रेव्ही आहे ती ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। घाई गडबडीच्या वेळेला ज्या महिला कामावरती जातात, वर्कर्स आहेत, तर त्यांच्यासाठी अगदी ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा ग्रेव्ही नक्की करून बघा, जेवण अगदी तुमचं पटकन असं तयार होईल। तर ही ग्रेव्ही आहे ती अगदी 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकते। तर हे बघा आपली मसाला आहे तो छान असा तयार झालेला आहे। आता हा व्यवस्थित थंड झाला की एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेऊया। तर बारीक करताना पाण्याचा आपल्याला इथं जास्त वापर करायचा नाहीये, अगदी थोडंसं पाणी घालून हे आपण हे मिश्रण आहे म्हणजे मसाला आहे तो आपण बारीक करून घेऊया। जास्त पाणी जर तुम्ही इथं वापरलं तर ही ग्रेव्ही आहे ती परतायला जास्त वेळ लागतो, त्याच्यासाठी अगदी कमी पाण्याचा वापर करून ही ग्रेव्ही आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। तर हे बघा अगदी ह्या पद्धतीनं बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे कोणतीही भाजी असू द्या ती छान अशी मिळून येते। अगदी व्यवस्थित बारीक केलं की मस्त ग्रेव्ही पण तयार होते आणि ती चवीलाही खूप छान लागते। तर इथे आपण आता सुके मसाले घेऊया। तर मी इथं लाल तिखट, जी काश्मीरी मिरची पावडर घेतली होती ती पण घेतलेली आहे, त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे। आता हे सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण ह्याची घट्टसर अशी पेस्ट तयार करणार आहोत। कारण सुके मसाले आहेत ते जर तेलामध्ये टाकले तर बऱ्याच वेळेला ते करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून हे घट्टसर आपण हे बनवून घेतलेलं आहे। आता इथे मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे। आता मसाला परतायला आपल्याला इथं जाडबुडाची कढई घेतली की मसाला अगदी छान असा परतला जातो। तर मी इथं जी आपण भाजीसाठी पळी वापरतो ती पळी अगदी 2.5 पळी इथं मी तेल घेतलेलं आहे। आता हे मसाल्यासाठी तेलाचा आपल्याला इथं थोडासा जास्त वापर करायचा आहे, कारण तेलामुळे हा मसाला आहे तो छान असा परततो आणि चवीलाही खूप छान लागतो। जे आपण घट्टसर ग्रेव्ही हे तयार करून ठेवलं होतं, पेस्ट तयार करून ठेवली होती ती आपण आता ह्या तेलामध्ये घालून घेऊया। तर तेलाचं टेम्परेचर थोडंसं गरम झालं की आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची आहे, जास्त पण कडक तेलामध्ये ही पेस्ट टाकून घ्यायची नाहीये। तर 1 ते 2 मिनिटं छान असं ही परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे अशा पद्धतीनं हा मसाला परतला की जी पण आपण ग्रेव्ही तयार करतोय आणि जी ग्रेव्ही आहे ती आपण भाज्यांमध्ये वापरणार आहोत त्या भाजीला कलर खूप छान येतो आणि मस्त असा तेलकट येतो। तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीनं हे मसाले आहेत ते भाजून घ्या, तुम्ही परतून घ्या। तर आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते पण आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालूया। तर हे वाटणमध्ये आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्याच्यामुळे ही ग्रेव्ही व्हायला जास्त वेळ लागणार नाहीये, अगदी कमी वेळातच ही छान अशी परतून तयार होईल। आता थोडंसं एक 5 ते 6 मिनिटं छान असे आपण ही परतून घेऊया। अगदी गॅस आहे तो लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे सगळे मसाले आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही कलर बघू शकता, मस्त असा कलरही आलेला आहे आणि ह्या पद्धतीनं ग्रेव्ही तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। अजिबात ही ग्रेव्ही खराब होत नाहीये, अगदी फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस 15 दिवस अगदी आरामात राहते। तर थोड्या वेळासाठी हे मसाले आहेत ते छान असं मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अगदी 5 ते 6 मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया, म्हणजे ह्याला खूप छान असं तेल सुटेल आणि मसाले आतले हात खूप छान असे शिजले जातील। तर थोड्या वेळासाठी म्हणजेच 5 मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कढई आलेली आहे आणि छान असे ह्या कढईला
अगदी साईडून तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला छान असा परतला गेलेला आहे आणि व्यवस्थित हा मसाला अगदी सुगंधित तयार झालेला आहे। अगदी ह्या पद्धतीनं जर तुम्ही ग्रेव्ही बनवलीत तर कोणतीही भाजी बनवायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, अगदी काही वेळातच तुमची भाजी आहे ती तयार होईल। हा मसाला आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजून आहे, तर आपण परत एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। आता ह्या मसाल्यावरती तेल आलं होतं, जेव्हा मी हे मसाला पूर्णपणे हलवला त्याच्यामध्ये तेल पूर्णपणे मिक्स झालेलं आहे। आता थोड्या वेळासाठी परत आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवूया। जास्त वेळासाठी पण तुम्ही झाकण ठेवू नका, जास्त वेळ जर तुम्ही झाकण ठेवलं तर हा मसाला खाली लागण्याची शक्यता असते। अगदी 5-1 मिनिटानंतर परत मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला खूप छान अशी करई आलेली आहे। जेव्हा पण तुम्ही झाकण ठेवाल तेव्हा ह्याच्यावरती छान अशी करई येईल आणि हा मसाला परत हलवला की ह्याच्यावरची करई आहे ती मसाल्यामध्ये मिक्स होईल। तर तुम्ही बघू शकता तेल पण छान असं सुटलेलं आहे, मसाला अजिबात चिटकत नाहीये, ह्याचाच अर्थ मसाला छान असा आपला तयार झालेला आहे। आता ह्याच्यामधलं अजून थोडंसं पाणी आटवून देऊया, म्हणजे सुकून देऊया आणि हा मसाला आहे तो छान असा तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण गरम मसाल्याची पावडर तयार केली होती ती पण आपण घालून घेऊया। गरम मसाला मी अगदी शेवटी घातलेला आहे, कारण ह्याचा सुगंध अगदी छान असा टिकावा ह्याच्यासाठी गरम मसाल्याची पावडर आहे ती मी अगदी फोडणीमध्ये न टाकता अगदी शेवटीच घातलेली आहे। तर हे पूर्णपणे आपण आता हलवून घेऊया। ज्या वेळेला हा मसाला आपण हलवतो त्यावेळेला ह्याचं जे तेल आहे ते पूर्णपणे ह्या मसाल्यामध्ये मिक्स होतं, पण जसा जसा हा मसाला थंड व्हायला लागतो तसं तसं ह्याच्यातलं तेल आहे ते सुटायला लागतं, म्हणजे रिलीज होतं। तर हा मसाला पूर्णपणे आपला तयार झालेला आहे। अगदी 8 ते 10 दिवस तुम्ही हा अगदी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। अगदी 15 दिवस अगदी ह्या मसाल्याला अजिबात काही होत नाहीये। तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा मसाला आहे तुम्ही एका बाउलमध्ये काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला रंगही खूप छान आलेला आहे। आणि ह्या मसाल्यापासून आता मी तुम्हाला एक भाजी बनवून दाखवते। अगदी झटपट अगदी काही वेळातच ही भाजी अगदी छान अशी तयार होते। अजिबात आपल्याला इथं कांदा किंवा टोमॅटो घालायची गरज नाहीये। तर ह्याच्यामध्ये मी पॅनमध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये अगदी शिमला मिरची बारीक कट करून घातलेली आहे। आता ही थोडीशी परतली की आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो आपण आता ह्याच्यामध्ये घालूया। अजिबात टोमॅटो किंवा कांद्याचा आपण इथं वापर करणार नाहीये, म्हणजे टोमॅटो आणि कांदा भाजायला जास्त वेळ लागतो तर तो आपला इथं वेळ आहे तो आपल्याला लागणार नाहीये। अगदी हा मसाला अगदी 1 ते 1.5 चमचा मी इथं घालणार आहे। आता हा मसाला आहे तो तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या। कोणाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ग्रेव्ही बनवा, पातळ आवडत असेल तर त्याप्रमाणे इथं तुम्ही पाण्याची क्वांटिटी ठेवा। तर मसाला घातल्यानंतर आता आपल्याला इथं तिखट आणि मिठाचं जे हे आहे ते अगदी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं कमी जास्त करा। तर मी इथं 1 चमचाभर तिखट घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडंसं मीठही मी इथं घातलेलं आहे। कारण ज्या मसाल्यामध्ये आपण तिखट आणि मीठ घातलं होतं ते कमी घातलं होतं, त्या मसाल्यापुरतंच घातलं होतं। ज्या वेळेला आपण भाजी तयार करतो त्यावेळेला अगदी चवीप्रमाणे इथं तुम्ही हे तिखट आणि मीठ आहे ते ॲड करा। तिखटाचं आणि मिठाचं जर व्यवस्थित बॅलन्स झालं तर ही भाजी आहे ती अतिशय छान लागते। तर हे बघा व्यवस्थित आपण हे परतून घेतलेलं आहे। आता इथे तुम्ही 1 चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट जरी घातलीत फ्रेश तरीही चालेल, त्यांनी पण मस्त असं टेस्ट येते। तर मी इथं घातलेलं आहे वाटाणे, शिजवलेले वाटाणे इथं मी घेतलेले आहेत, म्हणजे हिरवे वाटाणे शिजवून घेतलेले आहेत। आता ह्याच्याऐवजी तुम्ही इथं पनीरचे पीसेस करून घेतले तरीही चालेल, मस्त मटार पनीर असं तयार होतं। तर हे बघा छान असं मी हलवून घेतलेलं आहे परत एकदा थोड्या वेळासाठी आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा वाटीच मी इथं पाणी घालणार आहे, जास्त पाणी मी इथं घालणार नाहीये। अगदी थोडीशीच भाजी मी इथं तयार करणार आहे, म्हणजे सुकी भाजी मी इथं बनवते। तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी इथं तुम्ही थोडीशी जास्त ठेवा। पाणी घातल्यानंतर गॅस आपल्याला वाढवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती हे 1 ते 2 मिनिटं छान असं हे परतून घ्यायचं आणि ज्या वेळेला ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत त्यावेळेला अगदी गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे गॅस बारीक करून ह्याच्यावरती 5-1 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। तर 5-1 मिनिटानंतर अगदी मस्त आपली भाजी छान अशी सुकी भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे। अगदी थोडंसं मी इथं तूप टाकलं होतं तरी सुद्धा कलर खूप छान आलेला आहे आणि ह्याची टेस्ट पण खूप छान लागते। अगदी ह्या पद्धतीनं भाजी तुम्ही नक्कीच तयार करून बघा, मसाला तुम्ही तयार करून बघा, अतिशय छान लागतो। आणि घाई गडबडीच्या वेळेला असे मसाला तयार असेल तर भाज्या अगदी पटकन तयार होतात, आपला वेळही वाचतो। तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।